नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं यशविकेच्या यूट्यूब चॅनलवरती। क्लास 10 हिस्ट्री सब्जेक्टच्या पेपरसाठी मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देतोय। लक्षात घ्या, एकही क्वेश्चन इग्नोर करू नका, कारण तुम्हाला मी जे क्वेश्चन देतोय ते प्रॉपर एनालिसिस करून काढलेले आहेत। त्यामुळे तुम्हाला काय करायचं आहे, प्रत्येक क्वेश्चन तुम्हाला परफेक्ट करायचं। जर तुम्ही क्वेश्चन्स परफेक्ट केले तर तुम्ही नक्कीच मित्रांनो येणाऱ्या पेपरमध्ये चांगले मार्क्स स्कोर करू शकता। चला मित्रांनो, डायरेक्टली आपल्या चॅप्टर नंबर 1 त्यात मित्रांनो मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन पाहूया। आपला चॅप्टर नंबर 1 आहे हा वाला। त्यामध्ये मित्रांनो जो तुम्हाला इकडे जो डू यू नो दिलेला आहे मित्रांनो, हा मोस्ट इम्पॉर्टंट आहे, याला रीड करून जावा, खूप इम्पॉर्टंट आहे। त्यानंतर त्याचा हे ऑल्टियरची जी इन्फॉर्मेशन आहे ती मित्रांनो इम्पॉर्टंट असणार आहे। त्यानंतर ही वाली त्यांच्या खाल्यानंतर फेमिनिस्ट हिस्टोग्राफी ही पण मित्रांनो मोस्ट इम्पॉर्टंट आहे, तुम्हाला रीड करून जायचे। त्यानंतर आता एक्सरसाइज मध्ये क्वेश्चन्स पाहूया। एक्सरसाइज मध्ये क्वेश्चन 1A मध्ये इट मे बी सेड दॅट डॅश डॅश वॉज द फाउंडर ऑफ मॉडर्न हिस्टोग्राफी। मित्रांनो तुम्हाला याचा आन्सर तुम्हाला परफेक्ट करून जायचं आहे। त्यानंतर क्वेश्चन बी मित्रांनो हा वाला। त्यानंतर क्वेश्चन 2 मध्ये एनएल स्कूल मित्रांनो। त्यानंतर क्वेश्चन 3 मध्ये सेकंड मित्रांनो इकडे, आणि त्यानंतर इकडे क्वेश्चन नंबर 4 चा मित्रांनो हा चार्ट आहे ना, कन्सेप्ट चार्ट, हा पण इम्पॉर्टंट असणार आहे। त्यानंतर क्वेश्चन नंबर 5 मध्ये एक्सप्लेन कार्ल मार्क्स क्लास 3 मित्रांनो, हे पण इम्पॉर्टंट असणार आहे। झाली मित्रांनो आपल्या चॅप्टर नंबर 1 मध्ये मित्रांनो इम्पॉर्टंट क्वेश्चन। त्यानंतर आपला चॅप्टर नंबर 2 मध्ये यू वुड लाईक टू नो दिस मित्रांनो, ही जी इन्फॉर्मेशन आहे टोटल वाली ही इम्पॉर्टंट असणार आहे। त्यानंतर जर आपल्या खाली मित्रांनो आपण पाहूया, आता लक्षात घ्या मित्रांनो चॅप्टर नंबर 2 मध्ये जे मित्रांनो तुम्हाला इन्फॉर्मेशन मध्ये तुम्हाला जे खाली मित्रांनो इकडे एक्सरसाइज मध्ये जे क्वेश्चन्स आहेत, क्वेश्चन 1A मध्ये मित्रांनो तुम्हाला फर्स्ट वाली, त्यानंतर मित्रांनो क्वेश्चन 1B पूर्ण करायचं आहे। त्यानंतर मित्रांनो क्वेश्चन 2 मध्ये फर्स्ट आणि सेकंड दोन्ही इम्पॉर्टंट आहे। त्यानंतर क्वेश्चन नंबर 3 मध्ये सेकंड इम्पॉर्टंट आहे। त्यानंतर क्वेश्चन नंबर 4 चा मित्रांनो हा चार्ट आहे ना, खूप इम्पॉर्टंट असणार आहे। त्यानंतर इकडे क्वेश्चन नंबर 5 मध्ये मित्रांनो राईट शॉर्ट नोट्स मध्ये हे जे थर्ड वाला आहे ना, सबअल्टर्न हिस्ट्री, हे इम्पॉर्टंट असणार आहे। त्यानंतर आपला चॅप्टर नंबर 3 अप्लाइड हिस्ट्री मध्ये मित्रांनो हे जे आहे ना पब्लिक हिस्ट्री, हे इम्पॉर्टंट आहे, हे एकदा रीड करून जावा। त्यानंतर मित्रांनो खाली आल्यानंतर आपल्याकडे कल्चरल हेरिटेज आणि मित्रांनो इकडे नॅचरल हेरिटेज दोन्ही इम्पॉर्टंट असणार आहे। त्यानंतर मित्रांनो खाली आपल्या इकडे ॲप्लिकेटेड प्रोफेशनल फील्ड्स मित्रांनो हे पण इम्पॉर्टंट असणार आहेत। अशा प्रकारे तुम्हाला लिहायचे। त्यानंतर एक्सरसाइज मध्ये क्वेश्चन, एक्सरसाइज मध्ये मित्रांनो क्वेश्चन 1A मध्ये तुम्हाला सेकंड आणि मित्रांनो त्यानंतर क्वेश्चन 2 मध्ये फर्स्ट मित्रांनो इम्पॉर्टंट असणार आहे। त्यानंतर क्वेश्चन 3 कंप्लीट द कन्सेप्ट मॅप मित्रांनो इम्पॉर्टंट असणार आहे। क्वेश्चन 4 मध्ये मित्रांनो सेकंड इम्पॉर्टंट असणार आहे। क्वेश्चन नंबर 5 मध्ये मित्रांनो सेकंड आणि फोर्थ मित्रांनो इम्पॉर्टंट असणार आहे। एकतर पेन पेपर घेऊन बसा किंवा मित्रांनो टेक्स्ट बुक मध्ये मार्किंग करा, मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन मी तुम्हाला देते। लक्षात घ्या, क्वेश्चन नंबर 4 मित्रांनो चॅप्टर नंबर 4 आहे हिस्ट्री ऑफ इंडियन आर्ट्स, त्यातील मित्रांनो इम्पॉर्टंट क्वेश्न पाहूया। त्यामध्ये मित्रांनो व्हिज्युअल आर्ट्स अँड परफॉर्मिंग आर्ट्स मित्रांनो इम्पॉर्टंट असणार आहे। त्यानंतर ही जी इन्फॉर्मेशन आहे मराठा स्टाईल ऑफ पेंटिंग, ही मित्रांनो तुम्हाला रीड करून जायचे। त्यानंतर खाली मित्रांनो तुम्ही पाहू शकता मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन तुम्हाला मी देतोय, हा आपला हे वाला इट इज इंटरेस्टिंग टू नो मित्रांनो, हे पण रीड करायचं तुम्हाला। त्यानंतर मित्रांनो जायचं खाली मित्रांनो तुम्हाला मी इम्पॉर्टंट क्वेश्चन सांगतो एक्सरसाइज मध्ये। लक्षात घ्या, एक्सरसाइज मध्ये तुम्हाला क्वेश्चन 1B मध्ये मित्रांनो जे आहे ना ते इम्पॉर्टंट असणार आहे। त्यानंतर मित्रांनो क्वेश्चन 3 मध्ये सेकंड वाला इम्पॉर्टंट असणार आहे, आणि त्यानंतर क्वेश्चन नंबर 5 मध्ये फर्स्ट अँड थर्ड इम्पॉर्टंट असणार आहेत। अशा प्रकारे तुम्हाला हे चॅप्टर नंबर 4 मधील इम्पॉर्टंट क्वेश्चन तुम्हाला मी सांगितले। चॅप्टर नंबर 5 मास मीडिया अँड हिस्ट्री, त्यातील इम्पॉर्टंट क्वेश्चन्स आपण पाहूया। त्यामध्ये केसरी अँड मराठावाला हा जो टॉपिक आहे ना तो इम्पॉर्टंट असणार आहे। त्यानंतर रेडिओवाला पण टॉपिक इम्पॉर्टंट आहे। त्यानंतर जाऊया आपल्या नेक्स्ट टॉपिककडे। नेक्स्ट टॉपिक आता आपल्याला डायरेक्टली एक्सरसाइज मधील क्वेश्चन्स पाहूया। एक्सरसाइज मध्ये तुम्हाला मित्रांनो क्वेश्चन 1B इम्पॉर्टंट असणार आहे। त्यानंतर क्वेश्चन नंबर 2 मध्ये सेकंड आणि थर्ड इम्पॉर्टंट असणार आहे। त्यानंतर मित्रांनो क्वेश्चन नंबर 3 मध्ये सेकंड आणि थर्ड इम्पॉर्टंट असणार आहे। त्यानंतर मित्रांनो क्वेश्चन नंबर 4 हा रेडिओवाला जो पॅराग्राफ आहे यावरती मित्रांनो क्वेश्चन विचारले जातात, तो इम्पॉर्टंट असणार आहे। हे वाले क्वेश्चन मित्रांनो खूप इम्पॉर्टंट आहे हे सुद्धा। त्यानंतर आपल्या चॅप्टर नंबर 5 चॅप्टर नंबर 6 एंटरटेनमेंट अँड हिस्ट्री, इम्पॉर्टंट क्वेश्चन आपण पाहूया। त्यामध्ये मित्रांनो इकडे दशावतार थिएटर मित्रांनो इम्पॉर्टंट टॉपिक आहे। त्यानंतर मित्रांनो बहारुड इम्पॉर्टंट टॉपिक आहे। त्यानंतर पोवाडा इम्पॉर्टंट आहे। अशा प्रकारे तुम्हाला हे टॉपिक्स परफेक्ट करायचेच आहेत। रीड करून जावा किंवा परफेक्ट करून जावा, रीड केले तर तुम्हाला चांगला फायदा होईल। त्यानंतर एक्सरसाइज मध्ये तुम्हाला क्वेश्चन 1A मध्ये फर्स्ट वाला, क्वेश्चन 2 मध्ये हा चार्ट मित्रांनो इम्पॉर्टंट आहे। क्वेश्चन 3 मध्ये मित्रांनो तुम्हाला थर्ड जे आहे ना एंटरटेनमेंट अँड प्रोफेशनल अपॉर्च्युनिटीज हे इम्पॉर्टंट आहे। त्यानंतर क्वेश्चन नंबर 4 मध्ये सेकंड इम्पॉर्टंट आहे। त्यानंतर क्वेश्चन नंबर 5 मध्ये सेकंड इम्पॉर्टंट आहे। अशा प्रकारे मित्रांनो तुमचे इम्पॉर्टंट क्वेश्चन झाले आपल्या चॅप्टर नंबर 6 मध्ये। चॅप्टर नंबर 7 स्पोर्ट्स अँड हिस्ट्री मित्रांनो मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन आपण पाहूया। त्यामध्ये तुम्हाला मित्रांनो खाली आपण हा वाला जो मित्रांनो पॅराग्राफ आहे ना मित्रांनो मेजर ध्यानचंदवाला इम्पॉर्टंट असणार आहे। त्यानंतर इकडे चॅप्टर नंबर 7.7 मित्रांनो स्पोर्ट्स अँड प्रोफेशनल अपॉर्च्युनिटीज, हे पण इम्पॉर्टंट असणार आहे। त्यानंतर मित्रांनो एक्सरसाइज मध्ये इम्पॉर्टंट क्वेश्चन्स, क्वेश्चन 1A मध्ये फर्स्ट वाला, त्यानंतर क्वेश्चन 1B मित्रांनो, आणि मित्रांनो क्वेश्चन 2 मध्ये फर्स्ट अँड सेकंड दोन्ही इम्पॉर्टंट, आणि त्यानंतर क्वेश्चन नंबर 3 मध्ये मित्रांनो इकडे जो सेकंड वाला आहे टॉयज कॅन टेल अस अबाउट कल्चरल हिस्ट्री, हा इम्पॉर्टंट आहे। त्यानंतर क्वेश्चन नंबर 4 मध्ये मित्रांनो थर्ड, अशा प्रकारे तुम्हाला मित्रांनो इम्पॉर्टंट क्वेश्चन तुम्हाला मी सांगितले आहेत। त्यानंतर आपला चॅप्टर नंबर 8 टुरिझम अँड हिस्ट्री, त्यातील इम्पॉर्टंट क्वेश्चन्स आपण पाहूया। ह्या पद्धतीने मित्रांनो तुम्हाला मी इम्पॉर्टंट क्वेश्चन देतोय, एकदा मार्क करून घ्या किंवा एकदा पेन पेपरने मित्रांनो तुम्ही लिहून घ्या, हे मोस्ट इम्पॉर्टंट आहेत। तुम्हाला याला एकही इग्नोर करायचं नाही। यामध्ये मित्रांनो अनयुजुअल विलेज ऑफ बुक्स हे इम्पॉर्टंट असणार आहे, हे मित्रांनो तुम्हाला रीड करून जावा एकदा, यावरती क्वेश्चन विचारला जाऊ शकतो। एक्सरसाइज मध्ये मित्रांनो तुम्हाला क्वेश्चन 1A मध्ये फर्स्ट वाला, क्वेश्चन 1B मित्रांनो इम्पॉर्टंट आहे। त्यानंतर क्वेश्चन नंबर 3 मध्ये फर्स्ट अँड सेकंड इम्पॉर्टंट आहे। त्यानंतर मित्रांनो क्वेश्चन नंबर 4 मध्ये थर्ड इम्पॉर्टंट आहे। त्यानंतर क्वेश्चन नंबर 5 इम्पॉर्टंट आहे। क्वेश्चन नंबर 6 मध्ये फर्स्ट अँड सेकंड इम्पॉर्टंट आहे। त्यानंतर आता क्वेश्चन नंबर चॅप्टर नंबर 9 हेरिटेज मॅनेजमेंट, हेरिटेज मॅनेजमेंट मध्ये मित्रांनो तुम्हाला इम्पॉर्टंट क्वेश्चन देऊन देतो, तुम्ही पाहू शकता। एकच मिनिट मित्रांनो, आता आपण खाली डायरेक्ट एक्सरसाइज मध्ये जाऊ। एक्सरसाइज मध्ये मित्रांनो तुम्हाला क्वेश्चन नंबर 1A मध्ये मित्रांनो सेकंड MCQ, त्यानंतर मित्रांनो 1B
त्यानंतर मित्रांनो क्वेश्चन नंबर 2 मध्ये सेकंड आणि मित्रांनो इकडे क्वेश्चन नंबर 3 मध्ये फर्स्ट अँड सेकंड इम्पॉर्टंट आहे. त्यानंतर क्वेश्चन नंबर 4 मध्ये फर्स्ट इम्पॉर्टंट आहे. क्वेश्चन नंबर 5 चा कन्सेप्ट मॅप इम्पॉर्टंट असणार आहे. त्यानंतर जात आपल्या पॉलिटिकल सायन्सच्या मित्रांनो पार्टकडे. लक्षात घ्या आता आपला हिस्ट्री झाले तर पॉलिटिकल सायन्सकडे जाऊया. पॉलिटिकल सायन्सचे मित्रांनो इम्पॉर्टंट क्वेश्चन्स आपण पाहूया. त्यामध्ये मित्रांनो तुम्हाला फर्स्ट चॅप्टरमध्ये राईट टू इन्फॉर्मेशन इम्पॉर्टंट असणार आहे. त्यानंतर मित्रांनो आता नेक्स्ट आता पाहूया आपण कोणते इम्पॉर्टंट. त्यानंतर मित्रांनो रोल ऑफ ज्युडिशरी मित्रांनो इम्पॉर्टंट असणार आहे. हा सुद्धा टॉपिक तुम्हाला रीड करून जायचा आहे. त्यानंतर जात आपल्या एक्सरसाइज म्हणजे तुम्हाला मित्रांनो क्वेश्चन 1 मध्ये म्हणजे आपल्या एमसीक्यू मध्ये थर्ड वाला क्वेश्चन. त्यानंतर सेकंड मध्ये मित्रांनो कंप्लीट सेकंड क्वेश्चन इम्पॉर्टंट आहे. त्यानंतर मित्रांनो क्वेश्चन 3 मध्ये सेकंड अँड थर्ड इम्पॉर्टंट आहे आणि त्यानंतर क्वेश्चन नंबर 4 मध्ये फर्स्ट अँड थर्ड इम्पॉर्टंट आहे. अशा प्रकारे त्यानंतर चॅप्टर नंबर 2 मध्ये जे हा वाला जो मित्रांनो सुकुमार सेन वाला जो मित्रांनो पॅराग्राफ आहे ना हा वाला इन्फॉर्मेशन आहे ती इम्पॉर्टंट असणार आहे. त्यानंतर फंक्शन्स ऑफ इलेक्शन कमिशन इम्पॉर्टंट आहे. त्यानंतर तुम्हाला मी खाली सांगतो हे वाला जे मित्रांनो श्याम शरण नेगी हा पण पॅराग्राफ इम्पॉर्टंट आहे. हा पण एक टॉपिक छोटासा तो इम्पॉर्टंट आहे. त्यावरती क्वेश्चन चालू शकतो. प्रोसेस ऑफ इलेक्शन पण इम्पॉर्टंट आहे. त्यानंतर आपल्या खाली मित्रांनो हा हे वाला जर्नी फ्रॉम बॅलेट बॉक्सेस टू मशीन्स खूप इम्पॉर्टंट आहे हे सुद्धा. त्यानंतर आता एक्सरसाइज मध्ये तुम्हाला मी सांगतो क्वेश्चन नंबर 2 मध्ये फर्स्ट मित्रांनो इम्पॉर्टंट आहे. त्यानंतर क्वेश्चन नंबर 3 मध्ये फर्स्ट अँड सेकंड इम्पॉर्टंट आहे. क्वेश्चन नंबर 5 मध्ये फर्स्ट अँड थर्ड इम्पॉर्टंट आहे. अशा प्रकारे तुम्हाला हे झाले मित्रांनो आपल्या चॅप्टर नंबर 2 मधील इम्पॉर्टंट क्वेश्चन. चॅप्टर नंबर 3 पॉलिटिकल पार्टीज मधील मित्रांनो इम्पॉर्टंट क्वेश्चन्स पाहूया. लक्षात घ्या आता आपण खाली जाऊया. तुम्हाला डायरेक्टली एक्सरसाइज मधील इम्पॉर्टंट क्वेश्चन मी सांगून देतो. एक्सरसाइज मध्ये आपल्या मित्रांनो आपला जो क्वेश्चन नंबर 1 मध्ये मित्रांनो थर्ड वाला आहे तो इम्पॉर्टंट आहे. त्यानंतर क्वेश्चन नंबर 2 मध्ये मित्रांनो फर्स्ट सेकंड थर्ड फोर्थ मित्रांनो 4 इम्पॉर्टंट आहेत. त्यानंतर क्वेश्चन नंबर 3 मध्ये मित्रांनो फर्स्ट अँड सेकंड इम्पॉर्टंट आणि क्वेश्चन नंबर 4 मध्ये फर्स्ट इम्पॉर्टंट आहे. हे झाले मित्रांनो आपल्या चॅप्टर नंबर 3 मधील इम्पॉर्टंट क्वेश्चन. त्यानंतर आपला चॅप्टर नंबर 4 सोशल अँड पॉलिटिकल मुवमेंट्स मित्रांनो हा पण इम्पॉर्टंट चॅप्टर आहे. यामधील इम्पॉर्टंट क्वेश्चन आपण पाहूया. लक्षात घ्या मित्रांनो डायरेक्टली आपण हे जे मित्रांनो आहे डॉक्टर राजेंद्र सिंग मित्रांनो हे वाला पण मित्रांनो खूप इम्पॉर्टंट आहे. इन्फॉर्मेशन मित्रांनो वाचून जावा. त्यानंतर मित्रांनो आपला क्वेश्चन नंबर 1 मध्ये मित्रांनो सेकंड क्वेश्चन. त्यानंतर क्वेश्चन नंबर 2 मधील फर्स्ट क्वेश्चन. क्वेश्चन नंबर 3 मधील फर्स्ट सेकंड थर्ड मित्रांनो 3 इम्पॉर्टंट आहेत. त्यानंतर क्वेश्चन नंबर 4 मधील फर्स्ट सेकंड थर्ड 3 इम्पॉर्टंट आहेत. अशा प्रकारे त्यानंतर आपला चॅप्टर नंबर 5 चॅलेंजेस फेस्ड बाय इंडियन डेमोक्रेसी मित्रांनो हा पण इम्पॉर्टंट चॅप्टर. तिथले इम्पॉर्टंट क्वेश्चन्स आपण पाहूया. त्यामध्ये मित्रांनो एक्सरसाइज मध्ये मित्रांनो तुम्हाला चॅप्टर क्वेश्चन 1 मध्ये सेकंड. त्यानंतर मित्रांनो क्वेश्चन 2 मध्ये फर्स्ट आणि मित्रांनो क्वेश्चन 3 मध्ये फर्स्ट आणि त्यानंतर क्वेश्चन 4 मध्ये सेकंड अँड थर्ड मित्रांनो ऑल हिस्ट्रीच्या टेक्स्टबुक मधील इम्पॉर्टंट क्वेश्चन तुम्हाला मी सांगितले. एक्सरसाइज मधील टॉपिक्स पण सांगितले. एवढे टॉपिक्स तुम्ही परफेक्ट करा तुम्ही नक्कीच हिस्ट्री अँड पॉलिटिकल सायन्सच्या पेपरमध्ये चांगले मार्क्स स्कोर करू शकता. व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्कीच सांगा. व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सबस्क्राइब करा. व्हिडिओ बद्दल धन्यवाद.